गेलं तर कुष्णातिवपू म्हणजे ज्याच्यात सड किंवा कूज आहे अशा आजारालाच कुष्ठरोग असं म्हटलेलं आहे. तर त्वचा विकार म्हणजे कुष्ठ असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. लेपरसी म्हणजे कुष्ठ असा जो अर्थ आहे तो इथं अपेक्षित नाही आहे. तर ह्या अनुरोधाने आपण ते बघणं गरजेचं आहे. बरोबर. सर, हे जे त्वचा रोग होतात ते संसर्गजन्य असतात? हां, स्वदारापत्य बाधनम असे काही आजार सांगितलेले आहेत. म्हणजे स्वतःच्या पत्नीला आणि आपल्या मुलांना बाधणारे काही आजार आहेत. त्याच्यामध्ये कुष्ठ आणि राजश्मा म्हणजे टीबी सारखी जी सिम्पटम्स आहेत किंवा विकृती आहेत त्या सांगितलेल्या आहेत. तर ते लक्षात जर घेतलं तर त्वचा विकार हे एकमेकाचे टॉयज वापरणं, एकमेकाचे कपडे वापरणं, एकमेकाच्या सानिध्यात झोपणं, अंथरूण पांघरूण एक वापरणं याच्यातून एकाचे दुसऱ्याला होऊ शकतात. खरुज हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सगळ्यांना माहिती आहे की एक घर आजारी पडलं तर गावं आजारी पडतात असं पूर्वीच्या काळी हे व्हायचं. उवा लिखा होणं, तर ह्या डोक्यातल्या घामातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यातून उत्पन्न होणारे त्वचाविकार हे सुद्धा असेच संसर्गजन्य आहेत. त्यामुळे एकाला झालं तर त्यांनी पूर्णतः त्याची काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. सर, आपण जर कांजाण्यांचा विचार केला तर तो देखील म्हणजे तो त्वचारोग नाहीये खरं तर. तो आपण जसं म्हणतो की लहानपणात तो एकदा तरी होतो, मात्र आता आपण जर पाहिलं तर लहानपणातही होतो, काही जणांना तो पुन्हा एकदा उद्भवतो. याचं कारण तुम्ही सांगू शकाल? बरोबर आहे. 3 वर्षापर्यंत खरं जे मुलांना आजार होतात ना ते आयुर्वेदाने पूर्वजन्मकृत असं धरलेलं आहे. त्यामुळे पूर्वी जुने लोक काय म्हणायचे 3 वर्षापर्यंत होतंय ते होऊन जाऊ दे त्याला असं म्हणण्याची पद्धत असायची. म्हणजे त्याचं सगळं कर्म विपाक जो आहे तो संपवून मग नवीन जीवन जे आहे ते सुरू होतं असं पूर्वी मानलं जायचं. पण हा जो आजार आहे त्याच्यामध्ये कांजिण्या होणं ही प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या पद्धतीच्या जंतूमुळे आधुनिक शास्त्र धरतं आणि आयुर्वेद पित्ताशी आणि रक्ताशी संबंधित ती घटना धरतं. कांजिण्याचा वाईट भाग काय आहे, त्याला वाऱ्या फोड्या असं मराठी नाव आहे. आणि वारं आपल्या अंगावरनं दुसऱ्या अंगावरती गेलं की त्याला त्या वाऱ्या फोड्या होऊ शकतात, एस्पेशली लहान मुलांना उन्हाळ्याच्या काळामध्ये. पण त्यातला वाईट भाग असा आहे की कांजिण्या येऊन गेल्यानंतर तिथं काळे डाग पडतात आणि ते जाता जात नाहीत लवकर. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट करणं, याच्यासाठी त्याचा त्वचारोगाच्या हिशोबाने आपण संबंध लावू शकतो. तर पुनर्नवा म्हणून एक वनस्पती आहे, आंबे हळद म्हणून एक वनस्पती आहे आणि आमलकी चूर्ण, ही तिन्ही चूर्ण एकत्र करून कोणत्याही काळ्या डागाला जर तुम्ही लावायला सुरुवात केली ना तर 15 ते 20 दिवसात तो काळा डाग नष्ट होतो. आणि त्याच्याबरोबर आपण महामंजिष्ठादी काढा हे पोटामध्ये औषध घेऊ शकतो. तर त्यांनी 15-15, 20-20 महिने जे काही काळे डाग राहतात ते अक्षरशः 1.5 महिन्यामध्ये पूर्णतः जातात. डोळ्याखालीची काळी वर्तुळं त्यांनी जातात, ओठाच्या वरचा काळेपणा त्यांनी जातो, काखेतला आणि जांघेतला काळेपणा त्यांनी जातो. तर लोकांना आयुर्वेदाचं हे पोटेन्शियल माहीत नसतं. तर कृपा करून तुम्ही काय करा, जवळच्या वैद्यांच्याकडे तब्येत दाखवा आणि आपल्या प्रकृतीनुसार ही औषध घेऊन तुम्ही आरोग्य ते सुधारून घ्या. नक्कीच. त्वचा रोगावर आपल्याला इतरही माहिती जाणून घ्यायची, मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी आणि आज आपल्याला ते मार्गदर्शन करतायत त्वचा रोगावर. सर, त्वचा रोग जो असतो तो शारीरिक आणि मानसिक रोगांशी देखील संबंधित असतो? अगदी जवळचा त्याचा संबंध आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की त्वचा विकारांचं वर्णन आयुर्वेदातलं जे आहे ना त्यासाठी एक अध्याय त्यांनी सांगितलेला आहे, 120 अध्यायापैकी. आणि बऱ्याच वेळा आम्हाला काय करायला लागतं की ग्रंथात इतर आजार जे आहेत त्याच्यातलं लक्षण म्हणून ते केव्हा आले हे बघायला लागतं. म्हणजे आलेला समोरचा रुग्ण हा त्याला जो त्रास होतोय तो बिचारा तेच सांगणार आहे की मला हा त्रास होतो, पण तो वैद्य आहे की ज्याने हे जाणून घ्यायला पाहिजे की आपल्या शरीरात कोणता आजार आहे त्या व्यक्तीच्या शरीरात आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला मॅनिफेस्टेशन स्किनवरती आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मनाचे विकार हे खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतात. ह्याचं कारण जर बघितलं ना तर एक उत्तम उदाहरण मला देता येईल की आपण टीव्हीवरचा कार्यक्रम बघत बघत जेवण करत असतो. आताही बरेच लोक जेवत असतील अशा पद्धतीने, तर हे आयुर्वेदाला मान्य नाही आहे. तुम्ही आधी हा कार्यक्रम बघा, नंतर जेवण करा. असं होतं की आपण खात असताना समोरच्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावरती येत असतो. समजा समोर काहीतरी एखादी व्यक्ती चिडली आहे असा प्रसंग आहे, तर तुमच्या मनादेशावरती त्याचा परिणाम होतो आणि तुमचं जठर जे आहे ते मुटकुळीसारखं बारीक होतं आणि नंतर 3 तास उघडत नाही ते. म्हणजे तुमच्या शरीरातल्या त्या अन्नावरती निरिंद्रियत्वाचा एवढा परिणाम येतो आणि ते अन्न जिवंत राहू शकत नाही. मग त्याचा आहारच जिवंत राहू शकत नाही आणि त्यातनं हळूहळू त्वचाविकार होऊन ते बाहेर पडायला सुरुवात करतं अन्न. तर हे जर लक्षात घेतलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे आपण टीव्हीवरचे कार्यक्रम बघत असताना किंवा जेवताना चिडचिड करणं, बऱ्याच लोकांना सवय असते विची करत जेवायची किंवा केस वगैरे आला, खडा आला तर लगेच ओरडायची सवय असते. तर अन्न हे पूर्ण ब्रह्म ह्या पद्धतीने बघायला पाहिजे. जे काय झाले ते ताट बदलून तुम्ही पुढचं जेवण करायला पाहिजे. तर असं ज्यावेळेला होत नाही त्यावेळेला त्या भावनांचा परिणाम आपल्या मनावरती होतो. मन हे अन्नमय आहे असं छांदोग्य श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जे अन्न खातो तसे आपलं मन तयार होत असतं. आपण तूप साखर पोळी खाल्ली 21 दिवस तर आपला राग कमी होतोय दिसतं, आपल्या चेहऱ्यावरची शांती येते असं दिसतं. म्हणजे आपण आप आहे बहार आहे असं लोक म्हणायला लागतात. इतका फरक आपल्या मनावरती आणि शरीरावरती येतो.
तर हे सगळं लक्षात घेतलं तर अन्नाचा आणि मनाचा अन्योन्य संबंध आहे आणि मनाचा आणि त्वचा विकाराचा संबंध आहे. तर हे लक्षात घेता त्वचा रोगाची औषधं करत असताना आपलं मन हे प्राकृत आहे ना हे बघणं गरजेचं असतं. बरोबर. सर, आपण जितकं त्वचा रोगावर आतापर्यंत बोलतोय, महत्त्वाचं त्याच्यातलं म्हणजे की आपलं जेवण किंवा आपला आहार जो आहे, तर आपण आयुर्वेदानुसार याचे काही जे नियम आहेत की जेवणाचे काही नियम, जसं आता तुम्ही म्हणालात की चिडचिड न करणं किंवा आपण जर तूप साखर पोळी जर खाल्ली इतका महिनाभर तर त्याचे परिणाम असे होतात. तर आपण हे थोडेसे नियम जाणून घेऊयात. अगदी नक्की. कसं आहे, पहिलं म्हणजे अत्यंबू पान. लोकांना खूप पाणी पिण्याची सवय असते आणि टाकीमध्ये पाणी भरलेलं आहे आणि बाहेरून ते निघून गेले आहे अशी शरीराची अवस्था नाही. बाहेरचं पाणी शरीरात गेल्यानंतर ते पचवण्याची ताकद जी आहे ना ती जवळजवळ 1 मैल चाललेल्याची ताकद जी आहे ती आपल्याला पाण्याला त्या वापरायला लागत असते शरीरातल्या पाण्याला ते ॲसिमलाइज करण्यासाठी. असं जर असेल तर पाणी हे ते उकळून गार केलेलं घ्यायला पाहिजे, माफक घ्यायला पाहिजे, पाणी खायला पाहिजे आणि अन्न प्यायला पाहिजे. इतक्या हळूहळू पद्धतीने त्याचं आवलं जायला पाहिजे. जेवणाच्या सुरुवातीला भूक लागली असं समजल्यानंतर म्हणजे भूक लागल्यानंतरच जेवायला पाहिजे. तर त्यावेळेला पहिल्यांदा मधुर रस किंवा गोड जो रस आहे तो घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आंबट खारट आणि नंतर सगळ्यात शेवटी कडू रस जायला पाहिजे. आपण उलटं करतो इंग्रजांचं अनुकरण. नंतर आपण काहीतरी फ्रूट सॅलड किंवा स्वीट खातो. तर शरीरामध्ये जेवण झाल्यानंतर कफाची वृद्धी होत असते, वाढ होत असते आणि गोड पदार्थामुळे कफ हा वाढत असतो. त्यामुळे त्वचा विकार उत्पन्न होतात. तर पहिल्यांदा माफक खायला पाहिजे आणि पहिल्यांदा गोड खाऊन शेवट जो आहे तो कडू गोष्टीने किंवा तिखट गोष्टीने व्हायला पाहिजे. हा साधा नियम जरी पाळला तरी पुष्कळ आहे. सर्व रसाभ्यास हा बलवर्णकराणाम श्रेष्ठ असं म्हटलंय. म्हणजे मधुराम्ल लवण कटू तिक्त कशा हे साही रस जर रोज घेत असेल तर आपल्याला वेगळी औषधं किंवा वैद्याचं तोंड सुद्धा बघायला लागणार नाही. पण लोक मोनोटोनस खातात. पावभाजी तर पावभाजी, मिसळ तर मिसळ, नॉनव्हेज तर नॉनव्हेज. तर हे केल्यामुळे शरीर आजारी पडतं. तुम्ही जिभेसाठी नका खाऊ, तुम्ही शरीराच्या प्रकृतीसाठी खा. हा साधा नियम सांगता येईल. बरोबर. सर, आहार जो असतो तो ऋतूनुसारही बदलतो. कारण कसं आहे, आता समजा वसंत ऋतू आता सुरू आहे, कोकिळा ओरडत आहेत, आंब्याचा सीझन आहे. तर हा आंबा एवढा पौष्टिक का आला तर ग्रीष्म ऋतूमध्ये हा माणूस दरवर्षी म्हातारा होत असतो आणि वाताची वृद्धी होत असते. आपलं शरीरातलं वात प्रकरण जेवढं वाढेल तेवढं आपण म्हातारे जर होत असू तर मग गोड रस त्यावेळेला यायला पाहिजे. म्हणून देवाने तो निर्माण केलेला आंबा जो आहे तो ह्या कोकिळांचं ओरडणं जरा कमी व्हायला लागलं आणि कोरडेपणाहून उन्हाचा टोला वाढायला लागला की आंबा खरं म्हणजे खायला जायला पाहिजे. तर लोक डिसेंबरपासून आंबा खातात आणि मग आत्ताच्या सीझनमध्ये आजारी पडतात. तर ऋतूनुसारचा आहार आहे, त्याच्यात प्रत्येक ऋतूचा एक रस ठरलेला आहे, तो सेवन केला जायला पाहिजे आणि एक असा रस ठरला आहे की जो त्रास देत असतो तो टाळला जायला पाहिजे. मग खाण्यापिण्या वागण्याचे सगळे नियम, कपडे कोणते घालावे, झोपायचं केव्हा, कुठं, हे सगळे ऋतुचर्येमध्ये आलेले भाग आहेत आणि प्रत्येकाच्या तब्येतीनुसार वैद्य त्याला ते मार्गदर्शन करू शकतो. त्या पद्धतीने ते करून घ्यायला पाहिजे. नक्कीच. सर, अजून एक आपल्याला त्वचा रोगामध्ये अजून एक आढळतं ते म्हणजे नागिण जे येतं शरीरावर. तर याचा म्हणजे हे नेमकं काय आहे आणि हे कशामुळे होतं? बरोबर. विसर्प नावाचा तो आजार आहे आणि त्यात पसरणं हा प्रकार असतो म्हणून त्याला विसर्प असं म्हणतात. म्हणजे विशेषण सर्प येते असं त्याच्यात म्हणता येतं आणि त्वचा विकार हळूहळू तो वाढत असतो. त्याला नागिण असं मराठी नाव आहे आणि हार्पी झुस्टर असं बऱ्याच वेळा म्हणतात. 25 वर्षाच्या आतमध्ये जेव्हा मोठे नागिणीचे फोड येतात ना, युजली त्या लोकांना HIV पॉझिटिव्ह किंवा एड्स झालेला असतो. तर हे आधी बघणं गरजेचं आहे. काळे मोठे फोड नाही आहेत ना हे बघणं गरजेचं आहे. पाण्याचे छोटेसे असे जर फोड असतील तर काळजी करायचं कारण नाही. पण त्यासाठी साधं एक उत्तम औषध आहे. ते म्हणजे काय करायचं, आपल्या घरचे तांदूळ जे असतात ते आणि दुर्वा पाण्यामध्ये भिजवायच्या आणि पाटा वरवंट्यावरती किंवा मिक्सरमध्ये फिरवायच्या आणि त्याच्या कडेने त्याचा लेप द्यायचा की ती पुढं वाढतच नाही नागिण. हा साधा उपचार करता येतो. त्वचा विकार होणं, अंगारती बुरशी वाढणं आणि विसर्प अंगारचे येणं हे आपल्या शरीरातले व्याधी क्षमता किंवा व्याधी प्रतिकार शक्ती जी आहे ते कमी झालेल्याचं हे उदाहरण आहे. आणि असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपण आपल्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. पूर्वीच्या काळी 2 महिन्यातून एकदा एरंडेल तेल देण्याची पद्धत होती. हल्ली ती सगळी गेलेली आहे आणि घाणेरडी अन्न जी आहेत, इटलीमधला पिझ्झा भारतामध्ये एवढा येऊन बसला आहे की तो भारतातला आहे की काय वाटावा एवढा तो लोक खातात आणि विचित्र वेळेला खातात. तर त्यामुळे लोक आजारी पडतात. तर ह्या गोष्टी लक्षात जर घेतल्या तर मग ही विसर्पाची ही कारणं आहेत की पाळीच्या संबंधित तक्रार असणं आणि ती दुरुस्त न केली जाणं, तिखटा मिठाचं फार खाल्लं जाणं, दुपारच्या वेळेला उन्हामध्ये फिरणं आणि व्याधीक्षमता आपलं कमी होणं, ह्याच्यामुळे तो विसर्प उत्पन्न. बरोबर. सर, अजून एक प्रकार आढळतो तो म्हणजे पांढरे डाग किंवा आपण त्याला काही जण कोड असं म्हणतात. बरोबर. तर तो पण त्वचा रोगच असतो का मग ते अजून काही असतं? बरोबर आहे. कोणताही त्वचा रोग जो आहे ना तो त्याची ट्रीटमेंट केली नाही तर शेवटी कोडामध्ये त्याचं रूपांतर होतं. कारण मेलॅनिन फॉर्मेशन करणारे ज्या मेलॅनोसिस असतात ना त्या ते द्रव्य तयार करत नाहीत, हे आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. आणि आयुर्वेदानुसार त्वचेच्या ठिकाणी भ्राजक पित्त नावाचं एक पित्त असतं आणि ते रंग देत असतं केसांना किंवा आपल्या स्किनला.
तर ते ज्यावेळेला खराब होतं त्वचा विकारामध्ये त्यावेळेला कोडाची उत्पत्ती होते. कोडाची इतकी अनंत कारणं आहेत की त्यामुळे ते आजार जो आहे तो बरा होत नाही असं म्हटलं जातं. पण कारणं शोधली, प्रत्येक कार्य झाले म्हणजे त्याचं काहीतरी कारण असतं आणि त्या कारणाचं जर निराकरण झालं तर त्याचं कार्य म्हणजे कोड जे आहे ते कमी होऊ शकतं. पण लोक ह्या पद्धतीने विचार करत नाही आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट करतात. तसं न करता त्याने वैद्याकडे जाऊन पूर्ण शरीराची आणि मनाची शहानिशा करावी आणि जे काही कारण ठरलेलं आहे त्याच्यानुसार ट्रीटमेंट केली तर मग तो आजार कमी होऊ शकतो. अनुवंशिकता आहे, भाजून उत्पन्न झालेलं कोड आहे तर त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकतो. पण त्यासाठी मी इथे एक बी आणलेलं आहे, ते माझ्या मते तुम्हाला सगळ्यांना मी दाखवणं इष्ट ठरेल. ही हातात जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये बी दिसतंय काळ्या रंगाचं. बरोबर. तर ही बाकूची किंवा बावची नावाची वनस्पती आहे. अच्छा. आणि या वनस्पतीच्या गुणधर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की बाकूची कटू तिक्तोष्णा, कृमी कुष्ठ कफापहा, त्वग दोष विष कंडुती श्वित्र प्रशमीपणा. ते श्वित्र म्हणजे हे पांढरं कोड आहे. तर बावचीचं तेल जे आहे ते पोटामध्ये व्यवस्थित पद्धतीने घेणं, दुधामध्ये टाकून त्याचं दही विरजून त्यातनं निघालेलं तूप खाणं आणि बाहेरून त्वचेला हे लावणं, या 3 गोष्टी केल्या तर कोडाच्या रुग्णांना 40% आराम हा ठरलेला असतो. आणि मूळ जी कारणं आहेत त्याची जर ट्रीटमेंट झाली तर तो आजार त्यांचा हळूहळू कमी होऊ शकतो. सर, हा जो आजार आहे तो पूर्वीच्या काळात आपल्याला खरं तर फार म्हणजे पुढच्या वयात दिसायचा की 50 नंतर किंवा 60 नंतर. पण आताच्या ह्याच्यात जर आपण थोडंसं ऑब्झर्व केलं तर अगदी लहान मुलांपासून तरुण तरुणी जे आहेत त्यांना देखील कोड आलेला आहे. याच्या मागचं सर कारण काय असू शकतं? एक तर मानसिकता मगाशी सांगितली त्या वेळेला, म्हणजे खात असताना खाण्याचे नियम म्हणजे काय, आपला विचार मनातला फक्त अन्नामध्ये जायला पाहिजे, इतर गप्पा टप्पा ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. घोड्यासारखं उभारून जे अन्न खाण्याची पद्धत आहे ना हल्ली याच्यामध्ये चाललेली बुफे डिनर या नावाने, तर ह्याच्यात खूप घाणेरडेपणा आहे. एकाच डावाला 10-15 लोकांचे नाही 100 लोकांचे हात लागतात आणि शिरेतेतच शरीरम असं आपण म्हणत असतो. त्वचा जी आहे ती आपली गळत असते, आत्ताही गळत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या डावातून त्या अन्नामध्ये पडत असतात. कोणाकोणाचे हात लागले हे समजत नाही. तर हे सगळं घाणेरडं प्रकरण आहे. मांडी घालून पाटावरती बसणं आणि समोर एखादं निरंजन लावून उबत्ती ओवाळून जेवणं कुठं आणि हे जेवणं कुठं, तर ह्याच्यात खूप फरक पडतो. हा बेसिक जो बदल आहे ना तो झाल्या कारणानं मन आणि शरीर ही बदललेली आहेत आणि त्वचा विकार हे जास्त आढळतात. पोटाची शुद्धी होत नाही, खाणं पिणं विचित्र, छोट्या छोट्या गोष्टीवरनं रागावणं, या सगळ्याचा परिणाम जो आहे तो त्या भ्राजक पित्तावर येतो आणि मग त्वचा विकार आणि कोड उत्पन्न. बरोबर. खरं तर खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी इथे सरांनी सांगितल्या. जर आयुर्वेदानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण जेवण घेतलं तर खरं तर त्वचा रोग सारखे अजून कोणतेही रोग आपल्याला होणार नाहीत. आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे सरांकडून. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागतच. आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी आणि आज ते आपल्याला मार्गदर्शन करतायत त्वचा रोगावर. सर, आपण ज्यावेळेला आयुर्वेदामध्ये त्वचारोग म्हणतोय, तुम्ही इतकं छान एक्सप्लेनेशन दिलंय. अगदी आपण पहिल्या सेगमेंटपासून पाहतोय, अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही सगळं समजावून सांगितलं की आहार कसा असावा, विहार कसा असावा, कोणत्या पद्धतीने तुम्ही जेवावं, नियम कसे असावे, निकष कसे असावे, सगळंच आपण बोललो. तर याच बाबतीमध्ये काही आपण ज्यावेळेला म्हणतोय आयुर्वेदामध्ये त्वचारोग, त्यावेळेला काही वैशिष्ट्यपूर्ण अशी ट्रीटमेंट आहे आयुर्वेदामध्ये त्वचा रोगावर? खूपच छान प्रश्न आहे हा. कसं होतं, त्वचा विकारासाठी पंचकर्म हे उपयोगी पडतं. त्यातलं विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध आणि जलौकावचारण म्हणजे रक्तमोक्षण ते शिरेमधनंही करता येतं. पण इथे एक मी प्राणी आणलाय, किडा आणलेला आहे, तो आपण आता जरा बघूया. या बाटलीमध्ये खालच्या बाजूला तुम्हाला जर बघितलं तर इथं 2 जळवा आहेत. ह्याला आपण लीच असं म्हणतो. आणि या लीचेस जे असतात त्या हर्माफोडेट आहेत, म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही एकाच देहामध्ये त्यांच्या असतं. आणि धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये त्यांना स्थान आहे आणि धन्वंतरीच्या एका हातात अमृत घट आहे, तो वरती आहे आणि जळवांचा हात खाली आहे. म्हणजे जळवा ह्या अमृतापेक्षा गरीयसी आहेत, अमृतापेक्षाही छान परिणाम दाखवणाऱ्या अशा आहेत. तर ह्या जळवा जर त्वचा विकारांच्या ठिकाणी लावल्या तर 5 ते 7 ml रक्त त्या शोषून घेतात आणि ते अतिशय दूषित रक्त असतं. अग्रेस्रवती दूषित हा म्हणजे पहिल्यांदा जे रक्त बाहेर पडतं ते नेहमी जखमा झाल्या की घाणेरडं रक्त शरीर बाहेर काढतं आणि नंतर शुद्ध रक्त जात असतं. तर हिला तर स्वतःचा ब्रेन आहे आणि त्यामुळे सिलेक्टिव्हिटी तिला खूप असते आणि दूषित रक्त ती बाहेर काढते. तर डोक्याला टक्कल पडणं, साई पडणं, इसब होणं, जांघेमध्ये खास म्हणून गजकरण किंवा धोबीज होणं किंवा त्वचा विकारामध्ये पांढरं कोड आता बघितलं ते होणं, चेहऱ्यावरती ॲलर्जी देणं, कान छिडणं, सोरॅसिसचे पॅच असणं, बेंबीमधनं घाण येणं,
त्वचा विकार जो आहे तो शौचाच्या जागेच्या ठिकाणी होणं, ह्या सगळ्यासाठी या जळवा अप्रतिम उपयोगी पडतात. लोकांना ह्याची कल्पना नसते आणि त्याच्यावर जर तुम्ही पोटात औषध घेतली आणि हे जर केलं तर रक्त लवकर लवकर शुद्ध व्हायला लागतं आणि जितकं लवकर रक्त शुद्ध होईल तेवढा मांस धातू तर शरीरातला चांगला होतो आणि त्यामुळे स्किन चांगली तयार होते. सर तुम्ही हे सगळं सांगितल्यानंतर मलाही इथे एक प्रश्न पडला की जसं तुम्ही म्हणालात की हे रक्त खरं तर शोषून घेतं, तर याचा कितपत त्रास होतो? कारण हा ऑफकोर्स आपल्या प्रेक्षकांनाही प्रश्न पडलेला कसं आहे, हे बघितल्यानंतर किरसवाणं प्रकरण आहे, पण जळवा लागल्या किंवा आणि पडल्या किंवा हे समजत नाही म्हणून तर त्या वापरायच्या, नाही तर सुई खुपसूनच आम्ही रक्त काढलं असतं. तर ही जळू लागलेली समजत नाही आणि पडलेली समजत नाही म्हणून ती लावायची. हा पहिला भाग झाला. आणि दुसरं म्हणजे काय, हा मॉलिस्का गटातला जसा प्राणी असतो तसा हा मृदुकाय प्राणी आहे, त्यामुळे HIV इन्फेक्शन दुसऱ्या लेव्हल वगैरे असं होणार नाही. हा पहिला भाग झाला. दुसरं म्हणजे ही जळू लावल्यानंतर 7 दिवसानंतर पुन्हा वापरायची असते हळदीच्या पाण्यातनं काढून. त्यामुळे हिच्या शरीरातले जंतू जे असतात ते सगळे नष्ट झालेले असतात. HIV व्हायरस हा 1 सेकंदसुद्धा बाहेर टिकत नाही, बाहेरच्या रक्तामध्ये टिकत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात जर हे काही भ्रम असतील तर त्यांनी ते काढून टाकावेत आणि या ट्रीटमेंटचा जरूर वापर त्यांनी जवळच्या वैद्यांच्याकडनं करून घ्या. बरोबर. सर अजून एक प्रश्न, पंचज्ञानेंद्रिय आणि त्वचारोग यात काही फरक आहे? पंचज्ञानेंद्रियांच्यामुळं आपण आजारी पडतो. म्हणजे आता 3 पद्धतीची, खरं म्हटलं तर 4 पद्धतीची कारणं अशी आहेत की माणसाला आजारी पडतात. त्यामध्ये असात्म्य इंद्रियार्थ संयोग असं एक आहे. असात्म्य म्हणजे की जे आपल्याला चालत नाही असं, इंद्रिय म्हणजे आपली पंचज्ञानेंद्रिय आणि अर्थ म्हणजे त्यांचे विषय आणि त्यांचा संयोग. म्हणजे आपल्याला तोंडात कडू चव असते, अंगात ताप येईल असं वाटत असतं आणि बाहेर मिसळ दिसली की ती खावी वाटते. तोंडात कडू चव काय आहे, तर तू आता काही खाऊ नकोस, पोटातली घाण पचावी असा सिग्नल बुद्धीने दिलेला आहे. पण ती मिसळ दिसल्यानंतर लोक ते खातात. तर हा जो झाला तो काय झाला, मिथ्यायोग झाला, हीन योग झाला तुमच्या इंद्रियांचा. अशा पद्धतीचे कानाचे, नाकाचे, डोळ्याचे, त्वचेचे जे हीन, मिथ्या आणि अतियोग आहेत खाण्याच्या बाबतीत, ऐकण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत, सगळे हे आपल्याला आजाराला बळी पडत असतात. त्यामुळे त्वचा विकाराचा संबंध नेहमी आपल्या ज्ञानेंद्रियांशी येतो आणि त्याचं आपण ऐकत जर बसलं, बुद्धीच्या हिशोबाने जर ऐकलं नाही तर माणूस आजारी पडतो. काल हे दुसरं एक प्रकरण आहे. हे आता वसंत ऋतूत अंग खाजणं आणि आळस येणं खूप होतं या दिवसामध्ये. 15 वर्षाची मुलं वगैरे आहेत आता खूप झोपतात. परीक्षा झाली असेल तर त्याचा त्रास नाही, पण अन्यथा त्या काळाचा परिणाम म्हणून त्यांना झोप येत असते. आणि चौथं एक महत्त्वाचं कारण, पूर्वजन्मकृत काही गोष्टी असा आयुर्वेद धरतो तर त्या हिशोबाने सुद्धा आजारपण येत असतात. त्याचा त्वचारोगाशी संबंध असतो. म्हणजे त्वचारोग ही दिसताना त्वचेच्या संबंधातली गोष्ट दिसते, पण वैद्याला त्याच्या शरीराचा आणि मनाचा आणि आत्म्याचाही विचार करायला लागतो. असं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये खरं तर इतकं छान पद्धतीने आपण दिलंय जे खरं तर आपण फॉलो करत नाही आपल्या इतक्या रोजच्या रुटीनच्या लाईफमध्ये. सर ज्यावेळेला आपण त्वचारोग म्हणतो त्यावेळेला त्याचा दम्याशी काही परस्पर संबंध असतो? मगाशी हा विषय आपण बघितला की दम्यातनं जी विषय बाहेर पडतात ती जर दबली गेली तर त्वचा विकार उत्पन्न होतात. त्वचा विकार दबला गेला तर मग त्यातनं दमा उत्पन्न होतो. सर अनेक तरुण मुलींना तारुण्य पिटिका जे आपण म्हणतो किंवा रदर तरुण मुलांना देखील फोडं जे येतात चेहऱ्यावर, पिंपल्स येणं आणि मग ते इतके अस्वस्थ होतात की त्याच्यानंतर अनेक प्रोडक्ट्स वापरले जातात, पुन्हा त्याची रिॲक्शन येते. तर तारुण्य